की आता जे खासदार आहेत 10 वर्ष त्यांची 5 कामं दाखव. खूप जास्ती बोललीस 5, एक दाखव मला. एकही काम नाही, एकही काम नाही. अहो 10 वर्ष ज्या माणसाला निवडून दिला तो कधी कुठे फिरकलाच नाही. मी एकच उदाहरण देतो माझ्या गावात साहेब आणि तुमच्या चिंचवड भागात. प्रकाश जाधव हे आमचे खालापूरचे ग्राम असतं मूळ, नोकरीला होते चिंचवडला. पेपर कुठली पेपर मिळती, बदमची पेपर मिळली. हां, आणि हे जिथे राहत होते त्यावेळेला म्हणजे तरुणपणी त्या नोकरीला तिथे लागले. वैद्यन ते तिथे राहत होते आणि जिथे या बारडेंचं घर आहे त्यांचीच चाळ होती ना चाळीत राहत. आणि बारडे लहान असताना माझ्या वैदिनी म्हणजे प्रकाशच्या मिसेसनी अंगा खांद्यावर त्यांना खेळवलेलं आहे. यांनी पण अंगा खांद्यावर खेळवलेलं. त्यांचा उद्देश सांगण्याचा म्हणजे त्यांची तुम्हाला ओळख करून देण्याचं कारण एवढंच आहे की त्यानंतर ते रिटायर झाले आणि आपल्या मूळ गावी आले खालापूरला आल्यानंतर दुर्दैवाने वहिनींचा किडनीचा प्रॉब्लेम झाला. दोन्ही किडनी केला, आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करावं लागलं. त्या बिचाऱ्याची जमीन त्यांनी विकली, फ्लॅट होता तो पण विकला. काही माध्यमातून आम्ही मदत केली म्हणजे सिद्धिविनायक दर्शनात. आणि नंतर एक दिवस त्यांनी मला वडिलांना सांगितले की माझी खासदारांबरोबर अशी समजली. कुठला तरी खालापूरमध्ये कार्यक्रम होता, बक्षीस वितरण होतं कुठल्या स्पोर्ट्स टुर्नामेंटचं, आणि त्यांच्या उजव्या बाजूला मी बसलो आणि त्यांना मी हा किस्सा सांगितला. त्यांचं नाव सांगितलं. अरे हो, माझे खूप जवळचे समजले. काय झालं? त्यांना हा किस्सा सांगितला. आहेत का तिथे? त्यांना मला भेटायचं. त्यांना मी बोलूनच घेतलं होतं. स्टेजच्या खाली उतरल्यानंतर यांची भेट करून दिली. त्यांनी मग तारीख दिली. त्या तारखेला साहेब गेले, जाधव साहेब. ते गेल्यानंतर पुढच्या आठवड्याची तारीख दुसऱ्यांदा गेले. त्याच्यानंतर 3री तारीख दिली, 1 आठवड्याची. तिसऱ्यांदा गेले, नंतर 4थी तारीख दिली, 4थ्या आठवड्यात 1 आठवड्याची. मग त्यांनी शूटिंग आज सुरू केलं. असा माणूस त्याला अंगा खांद्यावर खेळवलं आणि ते त्यांच्या अशी अपेक्षा नव्हती की मला तुमचे पैसे द्या, तुम्हाला तुमच्याकडून कुठल्या तरी ट्रस्टच्या माध्यमातून द्या, मुख्यमंत्री निधी आहे, पंतप्रधान निधी आहे, हा आहे ना त्याच्यातून द्या. म्हणजे असा खासदार असू शकतो का शिवानी? त्याला अंगा खांद्यावर खेळवलं तो असं वागू शकतो तो बाकीच्या काय कामाचा येणार आहे? खालापूर नगर परिषदेची ही जरी मिटिंग असली तरी लक्षात ठेवा, शिवानी, संतोष जंगल सगळे प्रमुख लोक आहेत तिथे, आमचे तालुका प्रमुख वगैरे. आणि संतोष, तू फक्त नगरपालिका पुरतं लिमिटेड नाही आहेस हे लक्षात ठेव. तुला दोन्ही तालुक्यात फिरायला लागेल. शिवानी, तुला पण तालुक्यात फिरायला लागेल, गरजेचं आहे ना. आणि एकोप्याने आपण आल्यानंतर मगाशी खालापूरमध्ये तुम्ही कोणतरी म्हणाला, मी तर म्हणतो 3 आकडी पण संख्या त्यांना मिळणार नाही आता अपोजिट पार्टी. त्यामुळे आपल्याला एक्सलंट म्हणजे अगदी ॲब्सुलेट खालापूरमध्ये मतदान आपल्याला होणार आहे. हे करत असताना इतर ठिकाणी पण लक्ष द्या. पर्टिक्युलर आदिवासीवाडीमध्ये मगाशी जो उल्लेख केला एकनाथ मी, तो पण लक्षात घ्या. कारण डोक्यांमध्ये आदिवासींच्या डोक्यात आहे धनुकली, त्यांना मशाल चिन्ह दाखवा आणि फिरताना डोर टू डोर मशाल चिन्हाची प्रतिकृती सोबत ठेवा. पत्रक आपण देतोच पण प्रतिकृती ही जास्त इफेक्टिव्ह आहे. आणि एकंदरीत देशातलं वातावरण जसे तुम्हाला माहिती ही निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे. आजची निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाच्या. वाघेरे साहेब आज ते पंतप्रधानांच्या विषयी बोलतायत, मंगळसूत्राचा विषय मी परवा दिवशी ऐकला त्यांचा, परवाशी उद्धव साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला. महिलांच्या मंगळसूत्राचा प्रश्न. आता मी एक प्रश्न त्यांना विचारतो की ज्या वेळेला 2014ला हे सत्तेवर आले त्यावेळेला 24,000 रुपये तोळ्याचा रेट होता, आता तो 74,000 रुपये झाला. मंगळसूत्र करणं तरी सर्वसामान्य गरीब माणसाला परवडणार आहे का? आणि हे मंगळसूत्राची गोष्टी सांगतात, यांनी स्वतःचं मंगळसूत्र सांभाळलं का त्यावेळेला? लाज वाटली पाहिजे यांना हा विषय काढायची. अहो, भाजपवाले स्वतःला हिंदुत्ववादी समजतात. मी एक तुम्हाला उदाहरण देतो, मला कुठला जातीवाद नाही करायचा, पण इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्शनसाठी जे बॉन्ड त्यांनी व्हाईटमध्ये जो गोळा केला आहे तो 6,000 कोटी, 6,200 कोटी. त्यातलं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आपल्या देशातून सर्वाधिक गोमांस निर्यात करणारी जी एक ग्रुप आहे, कंपनी आहे गुजरातमध्ये, त्यांच्याकडनं 600 कोटी घेतले त्यांनी इलेक्शन फंड. म्हणजे हिंदुत्वादी नीच झाले, बोलतायत एक आणि करतायत एक. आणि 6,200 कोटी हा व्हाईटमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे, ब्लॅकमध्ये यांच्याकडे हजारो लाखो कोटी असतील. तुटल्या यांनी देशाला. आपल्या जिल्ह्यापुरतं मी जास्त लांबवत नाही, मी एकच उदाहरण देतो, अदानी आणि अंबानीचं. आज तुम्ही मीडियावर बघताय शेकडो चॅनल्स आहेत, कुठला चॅनल BJPच्या विरुद्ध बोलतोय? इलेक्ट्रॉल बॉन्डचा हा विषय नाचवला असता मीडियाने, कोण बोलतोय? विरोधात बोलतोय, त्यांची चुकीची बातमी समोर येते, अजिबात नाही. त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला?
135 शिवानी 135 इलेक्ट्रॉनिक चॅनल मुकेश अंबानीने विकत घेतले. जो पत्रकार किंवा जो संपादक विरोधात बोलेल त्याला पटकन काढून टाकतात त्या चॅनल. विरोध राहिलेला नाही. म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया पण त्यांनी विकत घेतलेलं आहे. दुसरं एक अदानीचं एक उदाहरण देतो. अदानी आपल्या जिल्ह्यापुरतं बोलतो. मी सुषमा अंधारेच्या मिटिंगमध्ये पण तो उल्लेख केला होता. आपल्या जिल्ह्यापुरतं एक उदाहरण देतो अदानीचं. कसा देश लुटायला काढला आहे. नवी मुंबई एअरपोर्ट जो आता आपलं तयार होते ते JVK कंपनीला दिलं होतं. ज्यांनी मुंबई एअरपोर्ट चकाचक केलं. रेप्युटेड कंपनी होती. त्यांच्याकडून काढलं, अदानीला दिलं. अदानीचा काय एक्सपिरियन्स आहे एअरपोर्टच्या बाबतीत? काहीच नाही. दुसरं JNPT पोर्ट आपल्या इथलं उरणमधलं JNPT पोर्ट हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारं पोर्ट प्रॉफिटमधलं ते काढलं, ते अदानीला दिलं. मी फक्त रायगड जिल्ह्यापुरतं बोलतो. हा दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, श्रीवर्धनमध्ये जे सगळ्यात मोठं बंदर होतं आपलं, काय नाव त्याचं? दिघी पोर्ट. हे दिघी पोर्ट आशिया खंडातलं सगळ्यात मोठं पोर्ट होते. ते कलंत्री म्हणून, विजय कलंत्री महाराष्ट्रीयन माणूस, त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आणि विजय कलंत्री असा माणूस आहे की ज्यांनी युरोप कंट्रीजमध्ये 21 पोर्ट घेतले, एवढा रेप्युटेड माणूस. त्याच्याकडून काढलं, अदानीला दिलं. म्हणजे हे 3 आपल्या जिल्ह्यातले इतके मोठे ह्यूज प्रोजेक्ट अदानीला दिले. देश काय यांनी ठेवला असेल? परवा दिवशी मी एक क्लिप बघितली साहेब. आपण म्हणतो ना उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे. आता बोर्ड काय आले माहिती आहे का? दक्षिण रेल्वेच्या आता एक कुठली तरी गाडीचं उद्घाटन केलं त्यांनी. अदानी रेल्वे बोर्ड आला. रेल्वे पण यांनी अदानीला दिली. अशा पद्धतीचं सरकार आपल्याला नको आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार करणारं सरकार पाहिजे. महागाईच्या नावावर हे लोक सरकार त्यांनी त्यावेळेला 14ला स्थापन केलं. यांनी महागाईचा उच्चांक गाठलेला आहे. सर्वसामान्य माणसाशी यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. आणि हे म्हणतात की आम्ही आपल्या देशातली गरिबी हटवली. एक दुसरी बाजू सांगतो. एकीकडे बोलतात गरिबी हटवली आणि दुसरीकडे काय म्हणतात, इस देश में 90 करोड़ लोगों को हम मोफत धान देते हैं. मोफत धान्य कोणाला देतात? जो दारिद्र्य रेषे खाली आहे तो ना. मोफत धान्य कोणाला देतात? जो दारिद्र्य रेषे खाली आहे त्याला मोफत धान्य दिलं जातं. एकीकडे बोलतात गरिबी घालवली आणि एकीकडे बोलतात 90 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. म्हणजे 90 कोटी म्हणजे हे आहेत दारिद्र्य खाली आहे ते तुम्ही मान्य करता ना. लोकांना फसवतात हे लोक. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्यांना गाडायचे. आणि आपल्याला एक अतिशय उत्तम उमेदवार म्हणजे आपले खासदार, मी उमेदवार नाही म्हणणार, खासदार आहेत आपले. हे सर्व तुम्हाला म्हणजे माझी 5-6 वेळा त्यांच्याबरोबर भेट झालेली आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा माणूस आहे. आणि हा आपला आत्ताचा खासदार बाजूने गेला तरी ओळखला. हे दुसरं टोक आहे. त्यामुळे आपल्याला चांगला उमेदवार आहे आणि त्यांना आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आमदार करायचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात, खासदार करायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि हे किती एकत्र असले ना तरी आपल्याला काही फरक पडत नाही. आपली ताकद आहे. आणि संतोष निगमसारखा माणूस ही एका पक्षाची मंडळी आपल्याबरोबर आहेत, काँग्रेसची मंडळी आहेत. संतोषला मी पुन्हा सांगतोय, तुला तालुक्यात फिरायला लागेल. तुझ्यावर मी असेल तुझ्याबरोबर तालुक्यात फिरतात, बरोबर ना शिवानी? तेव्हा लक्ष ठेवायला लागेल नाही तर हा जाणार नाही कुठे, पण याला फिरवायला लागेल आपल्याला. त्याचे आहे म्हणजे प्रस्त आहे. त्या पद्धतीने आपण एकत्रित येऊन काम करू आणि आपला खासदार निश्चित निवडून येणार ही इच्छा इथे व्यक्त करून थांबतो. जय जय.